कुठे निघालात? अयो ते पाहुण्यांना असंच पाठवून देणं बरं दिसत नाही, म्हणून तिला बग्गीत बसवून परत येणार होतो. त्याची काही गरज नाही, जाईल ती. बसा. मंगळू आलंच होय. आणि हे काय खायला काही बी आणलं नाहीस? काय बी नाही आणलं ते बाप्पा. गावात समधीकडं दुष्काळ म्हणून नुसतं सुक्क सुक्क आहे. हा आणि अरे माझ्याशी असं वागत्यात समधी. मग दुष्काळ नाही पडायचा तर काय पाऊस पडेल? इथंच भोगायला लागल. भिकाला लागत्याल समधी. कोणाचं बी लगीन व्हायचं नाही. अहो लगीन तर होत या कोणाचं? मला पाच्या पुरीच, आणि ते बी सावकाराच्या पोरा संग. मलप्पाच्या पोरीचं लगीन? हाय या मलप्पाच्या घरामध्ये तर खायला आण नाही, मग हे कसं जुळलं? ते काय ठाव नाही, पण ह्या समध्या माग तो बाळ्या मदत करतो आहे असं म्हणणं आहे समध्याचं. बाळ्या बाळ्या तो हायच का होता बे? होय, आणि ते बी त्या पंताच्या मदतीशिवाय होता या, म्हणून पंत बी खास करून आहे त्याचा. तो बाळ्या समध्याच्या मधी मधी का करतो हाय तेच कळना झालंय बघ. काय मिळत आहे त्याला? त्याचं काय चालू आहे? त्याचं बी लग्नाचंच चाललं आहे, पण आता थांबलाय. अरे सावताच्या लग्नाचं बघ म्हणावं आधी. दुसऱ्याचं लगीन जुळवाया निघाला आहे. नाहीतर काय, उगाच त्या पंत संघ वाकडा घेतला आहे. आणि त्या पंताच्या मदतीशिवाय मला पाच एवढं समज होत आहे, मला कुणी बी चिडवलंच की. आणि तो पंच कसा आहे ते तर ठावच आहे की आपल्यासनी. बराबर आहे. तो पंच त्या बाळ्यावर चिडला हाय हे आपल्यासाठी बरंच आहे की. पंचानं बाळ्याचा काटा काढला तर आपलं अर्ध काम होतंय बघ. मग आपण त्या पंचाचा काटा काढायचा, म्हणजे समद गाव आपल्या पायात येईल. मंगळू समद गाव आपल्या पायात. तो पंच तर का बसणार नाही, त्या बाळ्याला चांगला धडा शिकवल. आपण फक्त वाट बघायची आता. बाय देवी आहे, देवी आहे चांगली बुद्धी दे त्या पंचाला. बाळ्याचा काटा काढायची, जीवच घे म्हणा त्याचा. एकदा का पंचानं बाळ्याचा काटा काढला का म्हणून आपल्या मध्ये कोणी याच नाही. आणि जर आलाच कोणी मध्ये तर त्याच्या रक्ताचा अभिषेक करन म्या तुझ्या पायाशी. आता गप बसायचा नाही म्या. मंगळू आता गप बसायचं नाही. वा, आपण काहीतरी करायला हवं. काय करणार आपण? तुझे अप्पा तर त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे. हे लग्न पार पाडूयात, महादेव आपल्या बाबतीत वाईट होऊ देणार नाही असं म्हणत आहेत. अयो, पण म्हणून काय असेच बसून राहणार आहोत का आपण? काही करायला नको? हे बघ गणेशा, मला तर काही सुचत नाही. आता जे काही करायचं ते तूच कर, कारण
तुझे अप्पा जसं सांगतात त्याप्रमाणे मुलीकडचे खोटं बोलणार नाहीत. आणि मला जे वाटतंय आणि सिद्धरामय्यांनी जे पत्रात लिहिलंय त्याप्रमाणे आपण फसलो जात आहोत. अव्वा, मला वाटतं आपण एखाद्या सेवकाला पाठवून परत शहानिशा करून घ्यायला हवी. त्याने काय होणार आहे गणेशा? केशव गेलाच होता ना, त्यालाच तर सोन्याचं ताट देऊन पाठवलं त्यांनी. अयो, केशव नाही, यावेळी दुसऱ्या सेवकाला पाठवूयात म्हणतो मी. फार फार तर हेलपाटा होईल, पण खरं काय ते तर समजेल. ठीक आहे, आता तूच बघ काय करायचं ते. नरू, अयो नरू, इकडे ये जरा. जी मालक. हे बघ, तू आताच अक्कोळ गावी जा. तिथे मल्लप्पा नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्याविषयी सगळी माहिती काढून घे बघ. जी. ते कुठे राहतात, कसे राहतात, काय करतात, सगळी माहिती काढायची बघ. वय समधी माहिती काढतो. बर, लगेच निघ. वय. आणि हो, सगळी माहिती व्यवस्थित काढ बघ. जी येतो. गणेशा, हे असं काही होईल असं वाटलंच नव्हतं रे. बघूयात तरी कोण खरं बोलत आहे. जर अप्पा म्हणतात त्याप्रमाणे सिद्धरामय्या जर खोटं बोलत असतील तर उगाच संशय घेऊन चांगलं स्थळ हातचं घालवायला नको ना. बरोबर आहे तुझं. आता हा सेवक परत येईपर्यंत माझ्या जीवाला रुखरुख लागून राहणार आहे. अव्वा, काही काळजी करू नको बघ. जे होईल ते चांगलंच होईल. जर मल्लप्पांकडे असेल धन तर नरू पासून लपून थोडीच राहणार आहे, दिसेलच की. होय. अरे मल्लप्पा, तू केव्हा आलास? आत्ताच आलो बघ. तुला आता शोधत आलो बघ बाळू. अरे मी तुझ्या संगच आहे की. बोल, काय अडचण आहे? काही नाही बघ. काही समस्या सांगण्यासाठी आलो नाही बघ बाळू. मग काय सांगायला आहेस? काही नाही, तुला भेटावंसं वाटलं, तुला पाहावंसं वाटलं म्हणून आलो बघ बाळू. मल्लप्पा, तुझ्याकडे भक्ती अवघड आहे, दुर्मिळ आहे. लोक अडचण असल तेव्हाच देवाची आठवण काढ. तर काय बी नका असताना फक्त भेटायचं आहे म्हणून कोणी येत नाही. काय पाहिजे असल तेव्हाच देवाकडे जाते. देव बी त्यासनी नाही म्हणत नाही. खरं सांगू का, देव बी तुझ्यागत भक्तांची वाट बघत असतो. या बघ, तुझ्या या बोलण्याने आनंदी झालो आहे बघ बाळू मी. तू माझी वाट बघत असतो असं? होय, कारण तुझी भक्ती खोटी नाही मल्लप्पा. कशाच्या आशेनं तू मला आठवत नाहीस. तुला मनापासून वाटतं म्हणून तू आठवतोस, आणि हेच मला आवडतं बघ. मला जे हवं ते मागण्याची वेळ तू कधी येऊच दिली नाहीस बघ बाळू. मागण्याआधीच ते मला मिळालं आहे बघ. अरे ह्यालाच भक्तीचं फळ म्हणतात. बोल, मी काय करू? काही नको. तू माझ्यासाठी जे केले आहेस ते खूप आहे बघ बाळू. मला तुझ्यासोबत काही क्षण घालवायला मिळाले तर मी माझं परम भाग्य समजेन बघ. डोळं मीठ आणि शांत बस. कंचा विचार करू नकस. ठीक आहे. मला ठाव आहे तुझी संसार करायची इच्छा नाही. मनानं तू समध्यातनं मोकळा झाला आहे. पर जबाबदारी म्हणून तू पोरीच्या लग्नासाठी मरमर करतो आहे.
बर काळजी करू नकस, मी तुझ्या संग आहे. हा पोरासनी पलीकडे ठेवलंय ना. वय आणि मेंढ्या बी बांधल्या आहेत त्यांच्या दारात, म्हणलं ध्यान ठेवा. वय 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 चला बिगी बी. वय सत्य चल की. हाय मला कोणी काही सांगत नाही. अगं बाहेर ये. काय सांगायचं आहे माझ्या बाळाला? आपण कुठं चाललो आहे? अगं तिकडे गेल्यावर समजलच की. चल. नाही आधी सांग. अगं सांग की तिला. सत्य आपण तुझ्या आजीकडे चाललो आहे. होय मला वाटलंच होतं. तुम्ही जावा, मी नाही येणार. का? बाळूमामांसंग माझं लगीन लावणार आहे. अगं मी आहे की सत्य, मी असं होऊ देईन का? मग आपण का जात आहे? तुझ्या बाळानं आजीनं घोळ घालून ठेवला आहे की लग्नाचं बोलून. तो निस्तराय चाललो आहे आपण. मग आपण जाऊन काय करणार आहे? अगं मी या लग्नाला नाही म्हणलं ना व. मग घरची नाराज असत्याल, त्यासनी मनवाय ना ग का? नाही म्हणवायचं. आपण तिथे जाणारच नाही, मग म्हणवायचं का? असं नसतं बाळा. लगीन नाही करायचं म्हणजे तिकडे जायचंच नाही असं थोडीच असतं. तिकडं तुझा आजा हाय, आजी हाय, आणि तुला बी तिकडे जायला आवडतं हाय ना व. हा समजा नीट कराय ना ग. व्हाया पाहिजे. म्हणूनच चालू आहे तिकडं. सोयरीक नाही करायची म्हणून माणसं तोडून चालतंय का? नाही ना व. आत्ता बराबर बोललीस. ती समधी माणसं आपलीच आहेत. त्यांच्याकडे ये जा व्हायची. हा त्यासनी तोडून कसं चालल? होय हा बराबर आहे का नाही? हा होय होय. चला. ओ तुम्ही काय ऐकत उभा आहे? बैल जोडले आहेत ना व, मग काढा की गाडी. होय की पण तुमचंच पाय निघानात. चला चला बोलत असते चल, आणि चलते. दार लाव इसरायची. मलप्पा, हे मलप्पा, हा बाळू, चल आपल्याला निघा पाहिजे कुठे जायचं आहे म्हणतो मी? घरला. आता तू बी तुझ्या घरला पाहिजेस, मी बी तुझ्या संग पाहिजे. काही अडचण तर नाही म्हणतो ना मी? नाही, आणि मी असताना तू काळजी करू बी नग. तुला घरला जायला पाहिजे. तुझ्या घरला कोणीतरी येत आहे, आणि तू घरला गेला नाहीस घोळ व्हायचं. चल चल आपण निघा पाहिजे. पंच बग्गी तयार आहे. पंच असे कसे पाय बसला आहेत? हे तुला माहित नाही का रे पोपटा? नाही ठाव आहे मला समज, तरी मी विचारलं. हे कशाला जखमेवर मीठ चोळायला? अहो पंच तुम्हासनी जरा असं आक्काने बघितलं ना तोंड पाडून बसलेलं, काय खरं नाही मग तुमचं? अय्यो अय्यो तात्या, सुखानं नीट दुःख पण करता येत नाही बघ रे बाबा. सुभद्रा चल. तात्या बग्गी तयार झाली का? होय तयार आहे. जा सुभद्राला घेऊन जा आणि त्याला सांग हिला बेळगावला सोडून ये म्हणून. होय. सुभद्रा जा, तात्या तुला बसवेन बग्गीत.
असं नको ना ग बोलू. अप्पा येईपर्यंत तरी थांबू दे ना. तुझ्या आप्पांना मी पत्र पाठवले आहे. त्यांना कळवले आहे की तुला बेळगावला पाठवत आहे म्हणून. जा, काळजी करू नकोस. तात्या चला. कुठे निघालात? अयो ते पाहुण्यांना असंच पाठवून देणं बरं दिसत नाही, म्हणून तिला बग्गीत बसवून परत येणार होतो. त्याची काही गरज नाही, जाईल ती. बसा. अरे त्या तात्याचं चार चौकात सांगायसारखं काय आहे का? नाही, नुसता जिथं जाईल तिथं गोंधळच घालून ठेवतो बघतो. खरं आहे. अरे म्हणून तर त्याचं लगीन जुळत नाही ना. अरे एक येते बाळू सुधरल, पण या तात्याचं काही लगीन होईल असं वाटत नाही. लय अवघड आहे गड्या. नाही तर काय. ए गप्पा गप्पा, नाव घेतल्याबरोबर आला बघा. काय गप्पा चालले आहेत वाटतं? अरे काय नाही, तुझा विषय चालू होता बघ. माझा विषय काय काय बोलत ते? अरे हेच का, तात्या बिगर पंचाचं पान बी हालत नाही. नाही नाही नाही, तस काय नाही. म्हणजे पंचाला माझी मदत लागते, पण तुम्ही म्हणता तसं काय बी नाही. अरे खरं तेच बोलतो हाय. अरे पंचाकडं तुझ्या शब्दाला मान हाय, पण तुझा एक बी शब्द खाली पडू देत नाही. हे तर खरं आहे ना? हा म्हणजे नाही असं नाही, म्हणजे अगदीच नाही असं नाही. हा त्याला पंच तरी काय करते, मी आहे तेवढा हुशार. तुम्हाला सांगतो एकदा. तात्या ह्यालाच सांग, मला लई शेतावर काम आहेत, मी जातो. अरे थांब की. अरे आमासी काय काम नाही वय तात्या? हा सांग तू. तात्या येतो आम्ही, चल र. अरे अरे तात्या, सांग सांग. काय सांग? मला बी काय काम नाहीत का काय? रिकाम टेकडे कुठली? राम राम पाहुण. राम 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 राम. ते मलप्पाचं घर कुठे म्हणायचं? मल्लप्पाचं घर वय हेच की झोपडी. आणि ह्यो मल्लप्पा. हे आणि हे घर ते लक्ष्मण शेठजींच्या मुलासंग. हा, ह्याच्यात पोरी संघ लगीन ठरवलं आहे. तुम्ही कोण म्हणायचं? त्यामुळे लक्ष्मण शेठजींचा सेवक आहे नरू. काही काम होतं का म्हणतो मी? नाही नाही, असंच आलो होतो. तसं इकडे काम होतच, पण जाता जाता चक्कर मारावी म्हणून. ठीक आहे, या की बसा म्हणतो मी. नग नग, लय काम आहे, निघतो म्या. निघता? काम झालं का? होय झालं की. एक विचारू का? होय विचारा की. लग्नाची तयारी जोरात चालू आहे ना तिकडं? होय, पर काय नाही काय नाही. तुमची लग्नाची तयारी कुठवर आल्या? चालू आहे. लक्ष्मण सेठजीने काही गोष्टी सांगितल्या आहेत बघा, त्याचीच जुळवाजुळव सुरू आहे म्हणतो मी. हा होईल ना समज. म्हणजे शेठजीसनी जे जे पाहिजे आहे ते समज मिळत. तुम्ही काय बी काळजी करू नका, आणि त्यांच्या मनात आहे ते समज होईल.
आणि लग्नात कुठलं बी विघ्न यायचं नाही. असं झालं तर चांगलंच आहे. होय. पर तू कोण म्हणायचा? हा बाळू आमच्याच गावचा आहे. हा म्हणेल तसंच होईल बघा सगळं काही. चांगलं आहे, निघतो म्या. तुझ्या संग बोलताना काहीतरी वेगळंच वाटतंय बघ. ये गड असं बाबा आता काय ठाव हा. येतो. राम राम. राम येतो राम. म्या. राम राम.